लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे केसरी 2024 कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे। रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे दुपारी 3 वाजता मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते या कुस्ती मैदानाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मनसे नेते व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दिली आहे। या कुस्ती मैदानात देशभरातील प्रसिद्ध पैलवान आपली ताकद आजमावणार आहेत। उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड आणि छत्रसाल स्टेडियम दिल्ली येथील पैलवान आशिष हुडा तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यात 5 लाखाची इनामी कुस्ती होणार आहे। या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या गटातील चित्ताकर्षक कुस्त्या या मैदानात होणार आहेत। देशभरातील पैलवान, वस्ताद आणि कुस्ती तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या या रांगड्या खेळाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील सर्व कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे असे देखील आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मंडळी, सर्व वस्ताद मंडळी, सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो की माननीय अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत, तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे। त्या ठिकाणी माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते 6 वाजता या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये 100 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय। हा खेळ असून कोणताही पंढरपूर शहरातून धक्क्या होतात की राजकीय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसं आहे की मी कुणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही, परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही, तर दिलीप धोत्रे यांचे कायम गेले 10 वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात। निवडणुका हा विषय नाही, निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं, लोकांचं कुणाचं लांबून चालन करणं, बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही। मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही। उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी, ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय, ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे, अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं। राजकारण हा विषय नाही, उलट जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा मान सन्मान दिला जाईल, हा मी या ठिकाणी शब्द देतोय। विठ्ठल परिवारातील काही नेते ना सगळे लोक, ही कोण आता सगळी लोक बसलेली, सगळ्या राजकीय नेत्यांना आत्ताही निमंत्रण दिले। मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतोय। निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवेढ्याला या कुस्ती मैदानाच्या आयोजनासंदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे वस्ताद मारुती वाकडे यांची तालीम आहे, त्यांची तालमीला भेट द्यायला गेला असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं, थोडीफार मदत करायची होती, तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली आहे, तुम्ही त्यांना विचारू शकताय। त्याचबरोबर जे वस्ताद मंडळी असतील, ज्यांचे तालीम असतील, त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी अमित साहेबांच्या समोर जर लेखी पत्र दिली
तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून शासन दरबारी माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्वच वस्ताद मंडळींना शब्द देतो. नाही ह्याच्यामध्ये कसं आहे की संवाद साधणं ज्याचा त्याचा अधिकार आहे, संवाद साधला पाहिजे. मी काय म्हणतो की लोकांना मिळालं पाहिजे, कशा ना कशा माध्यमातून जनतेला नागरिकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, त्यांची सोय झाली पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. जर कोण अडचणी दूर करत असेल, कोण मदत करत असेल तर चांगलं आहे. निवडणुकीच्या वेळेस निवडणुका बघू, लोकांना जो उमेदवार चांगला आहे, जो उमेदवार आपलं काम करेल अशाच उमेदवारावर जनता मतदान करणार आहे. त्यामुळं निश्चितपणे कोणी काय करावं हा त्यांचा विषय. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.